राज्यातल्या बंद होणाऱ्या उद्योगावरून पवारांची टीका, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। बंद होणाऱ्या 76% कंपन्या, औसायनालयात नौख्यांनी सोयीचा अर्थ काढला, पवारांचा गैरसमज होऊ नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। चाकणमधून उद्योजकांच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली चिंता। आज रोहित पवार उद्योजकांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार। सरन्यायाधीशांचा बार काउन्सिलवर संताप, मी आणि विद्यार्थी यांच्यात बार काउन्सिलनं का पडावं, सरन्यायाधीशांचा सवाल। नालसार विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची सूचना। कॉक्रोच जनता पार्टीचा आणखी एक विजय, सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा आदेश। बार काउन्सिलकडून मागे अध्यक्ष मनन मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी। राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद। जेनझींवर फोकस करा, त्यांचे विचार समजून घ्या, पदाधिकाऱ्यांना सूचना। पाय धुतलेल्या पाणी पाजून तागुंदे बाबाचे उपचार, सोशल मीडियावर तागुंदे बाबाचा धुमाकूळ। सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा मोठं आव्हान, अनिशच्या हमीद दाभोळकरांचं वक्तव्य। पुण्यातून अंधश्रद्धेचा आणखी एक संतापजनक प्रकार, लहान मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी स्वप्नील लांडे विरुद्ध गुन्हा दाखल, दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा। गेल्या 2 वर्षात आश्रमशाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक मृत्यू, प्रभावी उपाययोजनांच्या उभारणीची मागणी। यवतमाळमध्ये राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा, 8 दिवसांपासून 2103 शाळांमध्ये पोषण आहार बंद, काही शाळांमध्ये धान्य नसल्यानं योजना बंद। अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा आदिवासी आश्रमशाळेत दयनीय स्थिती, एकाच खोलीत 50 विद्यार्थी, बाथरूममध्ये अस्वच्छता, भूतबाधा झाल्याच्या अफवेमुळे 600 विद्यार्थ्यांनी सोडली शाळा।